घाणेरडं केलेलं कोकण भाग 5 मध्ये आपण बघू शकतोय की ग्रुप ग्रामपंचायत कासवादीतील रायगड जिल्ह्यातील हा परिसर बघू शकतोय। म्हणजे जे ड्रेनेज आहे, गटर लाईन मधून पाणी तुंबून त्याच्यामध्ये कचरा तसाच आहे, अजून पण 15 जून आहे आणि पाणी इथं साचतंय अतिशय, म्हणजे भरपूर पाणी त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। नागरिकांच्या समस्या देखील आहेत की पाणी असं साचल्यानंतर दुर्गंधी येते, वास येते, त्याचसोबत जनावर जे आहेत ते देखील फिरत आहेत। मग आपण नागरिकांच्या समस्या त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊयात। हे बघा, इकडे हा जो नाला साचलेला आहे त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचा हा कचरा समोर आहे आणि हे साफ होत नाही। म्हणजे वारंवार नागरिकांनी तक्रार केल्यानंतर रच काम होणार आहे का? तर आता आपल्या समोर तिथले जे स्थानिक नागरिक आहेत, का की इकडे या, तुम्ही इकडे यांच्यासोबतच या, तर ते त्यांचे मत मांडत आहेत। म्हणजे त्या गृहिणींना किंवा इथल्या महिलांना कशा पद्धतीचा त्रास होतो आपण ऐकू शकतो। आणि याच्यातून गटर लाईन मधून पिण्याच्या देखील पाईपलाईन गेलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकताय। मग नागरिकांना कोणत्या कोणत्या समस्येला सामोरे जायला लागू शकतो, का की सांगा काय होत? हे बघा, आता 2 वर्ष झाले गटार अजून साफ नाही केलेला आणि पाण्याचं सांडपाणी तो काय तिकडं सांडपाणी होत नाही, रिटर्न आमच्या तिकडे त्या ह्यातून जाते आणि पायरीपर्यंत पोहोचते। तिथून बारीक जनावर येतात, तिथून आमची रहदारी आहे, पोरं बाळ आहेत। आता जर ही अवस्था, मग पावसाळ्यात काय होणार आहे? आता पाऊस म्हणजे 15 जून सुरू आहे, तरी देखील जर नाले साफसफाई होत नाही तर नागरिकांना समस्या होतात। देऊन तरी त्या दखल घेत नाही। किती महिने झालेला अर्ज दिलेला? 1.5 महिना झाला असेल। 1.5 महिना। 24 एप्रिलला मला वाटतं मी अर्ज दिलेला, आता परत दिला ना त्या दिवशी। अच्छा, परत 2 वेळा दिला। मग तुम्हाला एकट्याला त्रास होतो की सर्वांना पण त्रास होत आहे? सर्वांना जास्त मला होते, मी वर आहे। म्हणजे जनावर माझ्या पायरी जवळ येतात। म्हणजे हा जो त्रास आहे हा सर्व नागरिकांना नाहक होतोय। संबंधित प्रशासनाला आमची नागरिक म्हणून तुम्ही बघू विनंती शकता, इथे पाण्याचं सांड होतंय का बघा, इथे तुंबते आणि तो पाणी रिटर्न तिथून जात आहे पायरी जवळ आमच्या, आणि इथं ह्याच्या बघा सगळे गटार भरलेले आहेत। मग एक रायगड मधील नागरिकांची ही विनंती आहे, कोकणाला कॅलिफोर्निया नका बनवू, परंतु त्याचा जो व्यवस्थित विकास आहे, ज्या बेसिक गरजा आहेत म्हणजे शुद्ध पाणी, त्याच्यानंतर कचरा साफसफाई, या अशा पद्धतीच्या चांगल्या व्यवस्थित गोष्टी झाल्या पाहिजे। त्याचसोबत मी व्हिडिओमध्ये हे देखील सांगतो की संबंधित इथल्या असतील किंवा आजूबाजूचे नागरिक असतील की जो कचरा असेल तो कृपया नाल्यामध्ये न टाकता घंटागाडी असो या कचरा कुंडीमध्ये व्यवस्थित टाकण्यात यावा। जर नाल्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा तीच कचरा आपल्याला उचलावी लागते, अडकल्यानंतर ब्लॉकेज तयार होतात आणि मग याचा सामना सर्वांना करावा लागतोय। पिशव्या वगैरे सगळ्या उडून इकडे येतात, त्याच्या तिथंच राहतात ना, त्या कुठे जातात? म्हणून एक सजग नागरिक म्हणून विनंती आमची की संबंधितांनो जागे व्हा आणि असेच नागरिक पुढे आले पाहिजे जे की प्रश्न विचारला पाहिजे संबंधितांना। धन्यवाद।